महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026-27 आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत। काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांचं झालेल्या अचानक निधनामुळे जे आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आपल्या सोबत अमोल बिटकरी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल की अजित पवार ज्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला, दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही आहे आणि आज जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत। महाराष्ट्र एक उत्तम अर्थमंत्र्यांना मुकलेला आहे। 12 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा दादांचा आज रेकॉर्ड, म्हणजे पुढच्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर वानखड्यांसोबत कंपेअर झाले असते तुलनात्मक। आज 12व्यांदा दादा अर्थसंकल्प सादर करणार होते। महाराष्ट्राचं विधानसभेचं सभागृह असेल, महाराष्ट्र विधान भवनाचा परिसर असेल, आमचं दादांचं येणं, दादांना वेलकम करणं आणि दादांची ब्रीफकेस घेऊन शिवाजी महाराजांच्या पायऱ्यांवर चढून महाराजांना अभिवादन करणं, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळासुद्धा दादांना मिस करत असेल की एक या राज्याच्या महायुतीमधला अत्यंत कुशाग्र आणि अत्यंत सर्वांना केंद्रबिंदू ठेवून अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प मांडणारा अजितदादा, तो रांगडा आवाज, तो रांगडा बाज आज महाराष्ट्र मिस करणार। आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या अर्थसंकल्पाची तयारी डिसेंबरपासून सुरू होती आणि यावेळेस शेतकरी आतुर होते की कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा दादा करतील, लाडक्या बहीण योजनेला पूर्ववत करण्याची घोषणा दादा करतील, शिवभोजन थाळीसारखे गोरगरिबांना 2 पैशाचा आधार देणारे केंद्र असतील, त्यात वाढीव काही भर टाकतील। हे सगळी जनतेला जी अपेक्षा होती ती आज अजितदादांकडून अर्थसंकल्प ऐकल्यानंतर ती पूर्णत्वास जाणार होती। कारण दादांचा शब्द हा राजकारणामध्ये प्रमाण मानला जाणाऱ्या नेत्यांमधला होता। त्याच्यामुळं दादांचं नसणं हे महाराष्ट्राच्या महायुती सरकारचं एक दुर्दैव आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्यांना मिस करतोय, एवढं मात्र नक्की। तुम्ही स्वतः शेती व्यवसायातून आहात, कसं बघता की दादांचं शेतकऱ्यांकडे, अजितदादांचं शेतकऱ्यांकडे खूप लक्ष असायचं, बळीराजा जो आहे तो डोळे लावून बसलेला असायचा या अर्थसंकल्पाकडे, शेतीची जाण असलेला, सहकार क्षेत्राची जाण असलेला एक उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आपल्यामध्ये नाही आहे, केवढं मोठं महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे। शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगतो की दादा इतके तत्पर असायचे, जसं आता कापसाच्या खरेदीच्या संदर्भात CCIने मर्यादा घातल्या होत्या आणि त्यावेळेस दादांचा दौरा तिथे होता की एका सातबाऱ्यावर 5 क्विंटल कापसाची खरेदी, तीही सरकारी हमी भावामध्ये, पण ती वाढून 25 क्विंटलपर्यंत करण्याचा दादांचा मानस होता। सोयाबीनच्या संदर्भातले दादांचे, सोयाबीन उत्पादक संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, द्राक्ष, आता तुम्ही बघा बेदाणे जे आहेत किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आहेत ते वर्ल्ड वॉरमुळे त्यांचं सगळं शेतकऱ्यांचं जे काही हे असेल, द्राक्ष असतील म्हणजे एक्सपोर्ट करायचे द्राक्ष, इकडचे नाशिक भागातले, सांगली, डाळिंब असतील, हे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं कारण कंटेनर एअरपोर्टवर पडलेले आहेत। दादा असते तर कदाचित तो प्रश्न मार्गी लागला असता। म्हणून शेतकरी म्हणून ती अपेक्षा होती। आमच्यासारखा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो विदर्भामधला किंवा पश्चिम महाराष्ट्रातला द्राक्ष उत्पादक शेतकरी असो, दूध उत्पादक शेतकरी असो, पण ह्या गोष्टीची वानवा होती। दादा त्या गोष्टीला न्याय देत होते, म्हणून शेतकरी म्हणून दादाचा अर्थसंकल्प ऐकण्याकरता महाराष्ट्रातला शेतकरी आतुर असायचा। सर, आणखीन एक महत्त्वाचं, तुम्ही सुद्धा या बजेटसाठी जे आहेत काही प्रस्ताव किंवा काही मागण्या घेऊन अजित पवारांशी अनेकदा तुम्ही भेटीगाठी घेतल्या होत्या, कोणते ते प्रस्ताव होते या बजेटमध्ये, कोणत्या तरतुदीची तुम्ही मागणी केली होती? मी टेक्स्टाईल हब आमच्या अकोला जिल्ह्यात उभे व्हावे, त्याच्यानंतर कापसावर प्रक्रिया करणारे प्रोजेक्ट उभे व्हावे, कारण मी ज्या भागात आहे तिथं 100% आता कॉटन बेल्ट आहे, म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी आहे। MIDCचे भूखंड खाली आहेत, बेरोजगारीचं प्रमाण तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि बेरोजगारी वाढली का क्राईम वाढतो, क्राईम कंट्रोल करायला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो। रोजगार उपलब्ध करण्याकरता तिथे जे पीक आहे त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारावे लागतात आणि तसंच दादांना प्लॅन तयार करून दिला की ते आवडायचं। म्हणजे आता यावेळेस तर मी प्लॅनच तयार केला होता की अकोला जिल्ह्यात जिथे जिथे कॉटन बेल्ट आहे त्या ठिकाणी, जसं नमो मित्रा अमरावतीच्या बडनेरामध्ये एक 1100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आणला गेला, कापसापासून सूत निर्मिती, त्याच्यानंतर धागा निर्मिती, कापसापासून त्याच्यामध्ये चादरा असतील, टॉवेल असतील, तर हे टेक्स्टाईल जे सुनेत्रा वहिनींनी बारामतीमध्ये उभं केलं आहे
त्या धर्तीवर विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये ते व्हावं याकरता या बजेटमध्ये आमची मागणी होती आणि दादांना पण ते आवडलं असतं, पण आता ती मागणी करायला वेळ लागेल. आणखीन एक महत्त्वाचं, कारण अर्थ खातं जे आहे अजित पवारांकडे होतं, अचानकपणे अजितदादा सोडून गेल्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ खातं सांभाळत आहेत प्रोटोकॉलप्रमाणे. कारण अचानक कोणत्या नेत्यांना मंत्र्यांचं निधन झालं तर मुख्यमंत्र्यांकडे ते खातं जात असतं. सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडे असलेली सगळी खाती आल्यात, मात्र अर्थ खातं आलेलं नाही आहे. पुढच्या वेळी सुनेत्रा पवारांनी म्हणजे अर्थसंकल्प जाहीर करावा असं तुम्हाला वाटेल? बघा, असं आहे की अजितदादा अर्थमंत्री होते, त्यांचं नसण्याने आज ते खातं रिक्त आहे आणि अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडेच येणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आज जरी मुख्यमंत्री फक्त ते वाचत असतील अर्थसंकल्प, पण अर्थसंकल्प तयार करण्याचं पूर्ण श्रेयच दादाला आहे. त्यामुळे मी विश्वास आहे की दादांनाच तो अर्थसंकल्प आजचा अर्पण होणार आणि कोणालाही वाटेल की दादांनी तो अर्थसंकल्प आता मांडताना ते रेकॉर्ड तुटता राहिलं. कारण 13व्यांदा जर मांडला असता अर्थसंकल्प तर बॅरिस्टर वानखेडेंचं रेकॉर्ड तुटलं असतं. पण आगामी काळात सुनेत्रा वहिनींनी अर्थसंकल्प मांडावा आणि तो महाराष्ट्राने ऐकावा, म्हणजे ही भावना जी आहे ती महायुतीची पण आहे, ती कार्यकर्त्यांची पण आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ती संकल्पनासुद्धा पुढच्या बजेटपर्यंत पूर्ण होईल. सर, शेवटचा प्रश्न, कारण रोहित पवार जे आहेत ते माध्यमांशी बोलताना बोलले की ते पुण्यामध्ये जाऊन CBIकडे जाणार आहे. जो DCGAचा अहवाल आला, DGCAचा जो अहवाल आला आहे त्याचा प्राथमिक रिपोर्टवरती तुमचे आमदार सुद्धा नाखुश आहेत, कॅबिनेट मंत्री तुमचे म्हणजे असमाधानी आहेत आणि दुसरीकडे रोहित पवार सुद्धा आता CBIला भेट देण्यासाठी जाणार आहेत आणि FIR नोंदवून घ्या अशी मागणी ते सातत्याने करतायत. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही रोहित पवारांसोबत जाणार आहात का? मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं सुरुवातपासून समर्थन करत आलेलो आहे. त्याच्यामुळे ते AAIBचा त्रोटक अहवाल, DGCAचे पाठराखण त्या AAIBच्या अहवालासंदर्भात आणि आता आमदारांची असलेली नाराजी, आता आमदारांनी काल परवा वहिनींकडे नाराजी व्यक्त केल्याचं कळलं. मी नव्हतो, मला माहिती नाही त्या बाबतीत. आणि आता ते जर स्वतः CBIच्या संदर्भात चौकशी करता पुण्याला जात असतील तर त्यांनी जर सांगितलं तर मग मी विचार करेन. त्यांनी म्हणजे कोणी सांगावं? रोहित पवार जे आहेत ते जर कुठलीही भूमिका, मी त्यांना मागेही सांगितलं, तुम्ही अजितदादांच्या या प्रकरणासंदर्भात कुठलीही भूमिका मांडली तरी अमोल मिटकरी तुमच्या सोबत असेल. पण मग या बाबतीत FIRच नोंदवून घ्या अशी तुमची मागणी राहील? 100% दादांच्या या बाबतीत FIR नोंदल्या गेलाच पाहिजे. ती मागणी कायम आहे आमची. आणि त्याला काय वाटतं VSR व्हेंचरला, त्यांना लय मस्ती आणि माज चढलाय का? त्याची मस्ती उतरवण्याची ताकद महाराष्ट्रात आहे ना. त्यांना काय नपुंसक वाटतो का आम्ही की नपुंसकाची अवल्यात आहोत? त्यांना त्याची फळं भोगावी लागतील. पण स्वतः उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांनी मागणी केली होती, निवेदन दिलं होतं लेखी की CBIकडे हे प्रकरण जे आहे ते वर्ग करण्यात यावं, मात्र अद्याप ही राज्य सरकारने तशी पावलं उचललेली नाही आहेत असं रोहित पवार म्हणतात. मग मी ही खंत काल पण तुमच्या सर्व मीडिया पत्रकारांच्या बांधवांसमोर मांडून दाखवली की ज्या इन्क्वायरी महाराष्ट्र सरकारने लावलेल्या आहेत त्यामध्ये अद्यापही समाधानकारक उत्तरं आलेली नाहीत. अद्यापही FIR नोंदल्या गेल्या नाही, अद्यापही जबाब नोंदल्या गेलेले नाहीत, अद्यापही ब्लॅक बॉक्स कुठे आहे तो माहीत नाही आहे. त्याच्यामुळे संत गतीनं हा तपास सुरू आहे आणि सुनेत्रा वहिनींनी आता ते मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, त्यामुळे त्याला गती येणार. आणि गती जर आली नसेल तर ते स्वतः प्रधानमंत्र्यांची भेट घेतील असं तुम्हीच सांगितलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या कार्याला आता गती यायला सुरुवात होईल. पण तुर्तास तरी इतकी ढिलाई झालेली आहे की 1 महिन्यानंतर साधारण असं कळतं की ब्लॅक बॉक्स, 1 महिन्यानंतर तो DGCAचा त्रोटक अहवाल, याच्यामुळे हे कळतं की फार न्याय दादांना मिळेल असं मला वाटत नाही. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते आमदार अमोल मिटकरी, ज्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश बाबत जे आहे ते त्या गोष्टीला, त्या चौकशीला लवकरात लवकर गती मिळावी अशी दोन्ही राष्ट्रवादीची आणि एकूण तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.